तुम्ही आज ठाणे अंमलदार आहेत, तुम्ही मला किती तासाच्या आतमध्ये आरोपी अटक करणार? उद्या उद्या करून टाका. आज आहे ना पुन्हा तरी जबाब द्यायला पाठवून देऊ. लगेच पाठवणार. आरोपी किती होते रे? किती आरोपी आहेत? तिघ जण झालेत ना आता. तिघांची नाव आहे ना, तिघांना घ्या तुम्ही. त्यांच्यामध्ये जेवढे होते ना ते पण घ्या, त्यांचे मोबाईल नंबर ऐका ना. मी काय म्हणतो, जेवढे असतील सगळे आतमध्ये टाकायचे, एकाला सुट्टी द्यायची नाही. आज जर उद्या जर नाही झालं 24 तासाच्या आत, इथे डायरेक्ट आत्मदहन होणार आहे. सगळ्यांचा विषय आजचा आहे. सगळ्यांचा विषय आजचा आहे. सगळ्यांचा फार डायरेक्ट स्पष्ट बोलतो मी. कोणीच नाही उठणार. पहाटे 4 वाजेपर्यंत बसून ठेवले. ज्यांनी मारले का त्यांना 4 वाजेपर्यंत बसून ठेवले. आणि ज्यांनी मारले का ते निवांत झोपल्यात घरी. ज्यांनी मार खाल्लाय ते इथं 4 वाजेपर्यंत ते आता कुठे? आता ऍडमिट येते मनसरला सारखं ऍडमिट येते. झाली कशी? आणि ज्यांना मारहाण केली ना ते लोक घरी झोपलेले. आम्ही तर पोलिटिकला कोणीच नाही का? नाही, कोणच नाही. आम्ही रात्री 4 वाजल्यापासून इथे होतो. ते म्हणजे सकाळी आणून घालतो ते कोण आणलं नाही. कोण पकडले? साहेब पुढे काढले सुट्टी जरी एवढे लोक आहेत, मागा मला उत्तर द्यावं लागतं ना साहेब. असं काय करा, त्यांना मार आहे, तो वर्ग श्रेयच आहे, त्याला दगडाने ठेचून मारलाय. मग पोलिसांनी काय कारवाई केली? पोलीस तिथे गेले का नाही? मग आता थटकावर फोन सांगा बरं. असं नाही साहेब, गंभीर आहे हे. नाही थांब 2 मिनिटं राहू दे. सांगा बरं. असं नाही साहेब, तुमचं काय आहे सर? रात्रीपासून कोणी जिल्हा परिषद आहे, हा? आम्ही आता इथं आम्ही रात्री 100 लोक होतो. तुमचं काय? आणि ते पोरं कधी ज्यांना माझे पोरं होते. ते पोरं 4 वाजेपर्यंत इथंच होते. पहाटे 4 वाजेपर्यंत इथंच होती पोरं. इथं पहाटे 4 वाजेपर्यंत इथंच होती. किती लोकांना मार लागला? आता गुन्हा काय दाखल केला? एका यांची देते का? काय गुन्हा? ते म्हणते ते 10 वाजेपर्यंत आणतो आरोपी, त्यांनी आणलेच नाही. आम्ही इथंच आहे अजूनपर्यंत. ते साहेब तुम्हाला किती वर्ष झालं इथं? 4 महिने. काय आपण हे लोकांच्याच बांधायला मारणार आहे. हे मारायला रोज राहिले. आणि बिल्ले आहेत ना, बिल्ले बिल समाज चोरटा आहेत. चोरटे डायरेक्ट अशी केली. जातीवाद केला डायरेक्ट. माझं काय म्हणत आहे, 2 लोक गंभीर आहेत, ते श्रेयस आहेत. तुम्ही तिथे पंचनामा केला का जाऊन? नाही केला. कोण साबळे? आपले जरी असेल, कोणी जरी असेल ना, मी उद्या सर तुमचाच कोणी भाव असेल, तुझ्या ताईचा कोणी भाव असेल, तुम्ही पोलीस डिपार्टमेंट का बसेल का? आता एवढे लोक इथं पोलीस आले. हा काय गुन्हा? काय कोणतं कलम लागलं? डोक्यात फारशा घातल्या, डोक्यात फारशा घातल्या. कलम कोणता पाहिजे साहेब? एक तर हे झालं. काहीच केलेलं नाही. 326 लावायला पाहिजे ना. नाही पण माझं काय म्हणणं आहे, 3 जण अजून ऍडमिट आहेत. एका मुलाचा सिटी स्कॅन करून मनसरला दवाखान्यात ऍडमिट आहे. रात्री दिलं होतं हे यांच्याकडे. मनसरमध्ये ऍडमिट आहे. जेवढे नाव त्याच्यात वाढते. ते आज ते जेवढे नाव सांगितले ना, ते नाव सगळ्यांचे नाव निष्पन्न. तुम्ही इथे डेला आहात. तुम्ही अत्यंत, मी तुमची जबाबदारीने बोलतोय, तर ज्या टायमाला इथं 20 ते 25 आदिवासी भिल्ल समाजाचे गरीब लोक येतात, रात्री उपाशी इथं झाडाखाली झोपले, आणि तुम्ही ती 2 माणसं श्रेयस आहेत, तुम्ही अजूनही स्पॉटवर कुठलाय. आणि साहेब थापे पण कायद्याने थापे साहेबांना पण मी सोडणार नाही. येऊन मी असाच टेम्पो घेऊन मी पालकमंत्री आदरणीय सुनित्रा वहिनी या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री महिला आहेत, मी त्यांना भेटून मी अशा प्रकारचं वतूर पोलीस स्टेशनने हलगर्जीपणा केला, अटक नाही केली, या 2 लोक आज मरतील का उद्या मरतील त्यांची विचारपूस नाही केली, असा जर तारांकित प्रश्न झाला तर या वतूर पोलीस स्टेशनचे हलगर्जीपणा करणारे तपास अधिकारी
सस्पेंड झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विचार मी या ठिकाणी जाहीर करतो. तुमच्याशी आमचा वाद नाही, आमचा वाद तत्वाशी आहे. जर तुम्ही 4 लोकांना बेशुद्ध अवस्थेमध्ये मारला असेल, समोरचे आरोपी कोण आहेत काय मला माहित नाही. मला इथं फोन आला, मी इकडे लग्नाला गेलो होतो अकोले तालुक्यामध्ये, लांबटे आमदारांना फोन केला, मला मी यायला साहेब थोडा उशीर झाला, पण मला निंदाने अशी बाब वाटते जर एखाद्या मोठ्याचं काय असलं तर पोलिस अशी पळतात, आरोपी लगेच 2 तासामध्ये पकडतात आणि यांना एवढं मरमर मारलंय, मरमर मारलंय यांना. हा 4 वाजेपर्यंत बसून रात्री ही आपल्या खादीला शोभत नाही. ताई, तुम्ही आमच्या मुलीप्रमाणे बहिणीप्रमाणे, परंतु आता ह्या महिला आहेत, तुम्हाला पण थोडी किव आली पाहिजे का ही लोक ह्या महिला आहेत, ह्या गरीब आहेत, हे कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा, सगळे आपण एकच आहे, सर्वांचा रक्त एकच आहे. पण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पोलीस स्टेशन असतं आणि इथं मी आलोय, इथं आता साहेब म्हणले रजेवर आहेत, कोण तपास अधिकारी तो कशाला रजेवर गेला? जर आरोपी पकडलाच नाही, ती माणसं आज मरतील का उद्या मरतील, त्यांच्या डोक्या फुटल्यात, त्यांना दगडाने ठेचून मारलंय, ठेचून साहेब मारले. आणि अशा प्रकारचं जर जुन्नर तालुक्यामध्ये शिवभूमीच्या याच्यामध्ये जर असं घडत असेल तर मी डायरेक्ट पोलीस डिपार्टमेंटचा निषेध करतो, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि तुम्ही आता मी तुमच्या बरोबर होतो, माझ्या गाडीमध्ये माझी गाडी घेऊन तुमच्या गाडी नसेल तर आरोपी पकडले पाहिजेत. आणि तुम्ही जे आरोपी कोण मोकाट सोडलेत, एवढी मारहाण करून, एवढी दहशत करून तुम्ही गरीबाला नाही साहेब कसं देणार? पोलीस डिपार्टमेंट म्हणजे हे एक गरीबाचं दैवत आहे आणि अशा प्रकारचं खरं साहेब. पण मला तुम्ही आता तपास कोणाकडे आहे? साबळे कोणता? बरं ठीक आहे, कोणते साहेब आहे कॉन्स्टेबल? बरं, मग त्यांच्याकडे तपास आहे, त्या तपासाला हे लोक इथं आल्यात, तपासाला चला. जर तिथून दुसऱ्याकडे तपास द्यायचा ना, एखादा मर्डर झालाय, कशाने मारलं त्याला? 17 वर्षाचं आहे, त्याचं का वय नाही, त्याला सुद्धा एवढं मारलं तर त्याला चालता येत नाही. एवढं काय केली? तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला न्याय भेटल. इथं वादळ आलं, तुम्हाला 100% न्याय भेटल. मी या ठिकाणी आता तुम्ही डेलेत ना, तुमचं काय नाव? पूर्ण नाव? नरेंद्र बाळासाहेब गोरावले यांचं खरं तर ते डेला आहेत. त्यांच्या कानावरती मी आज तोंडुक्या संदीपा उतारले आहे, इथं वाणी साहेब आहे. 2 दिवसामध्ये 24 तासाच्या आतमध्ये आरोपींना अटक केली नाही. यांच्यावरती हे असे किरकोळ गुन्हे सोडत आहेत. तुम्ही ज्या टायमाला 25 लोक एकत्र येऊन हल्ला करतात आणि गरीब भिल्ल समाजाच्या लोकांना दहशत करतात, त्यांना जीवा मारण्याची धमकी देतात, हे कधी शिवभूमीच्या जन्मभूमीमध्ये ज्या तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे बघा, खाली त्यांच्यावर गुन्हा दाखवून त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे. आता साहेब म्हातारा मला चालत काळ नाही सोपवला पाहिजे. ज्या टायमाला या ओतूर पोलीस स्टेशनला इथं 10-15 महिला येतात, 25-30 पुरुष येतात, कालच्या धरून इथं येतात, ते इथं रात्री वडापाव खाऊन झोपले. दिवसभर काम करून कोण येतं कुठे येते? 4 वाजेपर्यंत बसून तुला इथं. तुम्हाला हात करायचा आहे कधीपासून? कालपासून. इथं पोलिटिकल तुमची दखल घेतली नाही का? आम्ही रात्री पहाटे 5 वाजेपर्यंत इथं होतो. आवाजाचे कॅमेरे चेक करायला हवा त्यांना. किती वाजता आम्ही घरी गेलो. अशा गुंडांना, अशा प्रवृत्तीच्या लोकांना कपडे काढून त्यांना हानीत त्यांची दिंड काढली पाहिजे, म्हणजे परत दादागिरी होणार नाही. अशा प्रकारची मागणी माझी आहे. न्याय द्या साहेब, ते कोण आहेत तुम्ही न्याय द्या साहेब. तुमच्या माझं का भांडण नाही, पण मी बघा मी वादळ आहे. मी ज्या टायमाला कोणी असू द्या, ज्या माणसावर अन्याय झाला मला पहिला साहेब फोन येतो. ठाटे साहेबांना सुट्टीवर आहेत एखाद्या नक्की, त्यांचा फोन मला येईल. आणि ठाटे साहेब चांगला माणूस आहे. ठाटे साहेब तिथे असते ना, आता लगेच पोलीसची गाडी त्यांनी पाठवली असती. तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी आम्ही ओतूर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये उभा आहोत. या ठिकाणी कॉन्स्टेबल आणि डेला असणारे आमचे मित्र या ठिकाणी आमची त्यांनी दखल घेतलेली आहे. आणि त्यांनी तुम्ही मला किती तासात तुम्ही मला गुन्हा दाखल करून आरोपी पकडणार सांगा. अट्रॉसिटीचा गुन्हा आमची मागणी अशी आहे का जी ही हुकुमशाही झालेली आहे, दादागिरी झालेली आहे, याच्यावरती तुम्ही तो समोरचा कोणी का असना, तो किती पैशावाला असू द्या,
साहेब तुम्ही जबाबदार म्हणून या ठिकाणी आज दिला आहात. तुम्ही आम्हाला शब्द दिलाय 24 तासाची तुम्हाला मुभा देतो मी. 24 तासाच्या आतमध्ये आज रविवार आहे. तुम्ही जर आज उद्यापर्यंत ह्या आरोपींना अटक केली नाही तर मी इथं उद्या त्या उपोषण नाही आंदोलन धरपकड मोर्चा या ठिकाणी आम्ही आंदोलन करू आणि उत्तर पोलीस स्टेशनला या ठिकाणी गेट बंद करू. 1000 लोक या ठिकाणी माझ्या संघटनेची येतील आणि या लोकांना न्याय दिल्याशिवाय आम्ही बसणार नाही. समोरचा कोण आहे काय आहे तपास अधिकाऱ्याचा त्यांना तपास करा. तशा प्रकारचा आम्ही अगदी संयमी आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने गांधी मार्गाने आमचा फक्त न्याय द्या. तुम्ही आज पोलीस म्हणजे आमचे संरक्षण आहे. तुमचा जर संरक्षण आम्हाला भेटलं नाही तर आम्हाला रस्त्यावरती फिरता येणार नाही. या ठिकाणी मी आम्ही काम करून खाणारे माणसं आहे. आमच्या मग पोरं कामाला म्हणून आले इकडं कामावरच हान मार मला फोन कोणी केला माझा फोन कोण दिला तुम्हाला तुम्ही सरपंच आहेत का ते तिथे सरपंच आहेत का हो, वैशाली. तुम्ही कोण आहेत त्यांच्याबरोबर आलोय. त्याच्यात आज तुम्ही सगळे महिला तिथले स्थानिक आहेत लोक